तर अगदी काही वेळामध्ये वाघोलीमधून या पायी दिंडीला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि आजचा जो मुक्काम आहे आज रात्रीचा तो लोणावळ्यामध्ये असेल। पुण्यामधून रात्री उशिरा जरांगेंची पायी दिंडी ही लोणावळ्यामध्ये आज पोहोचेल। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी आपण बघतोय ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी केली जाते आहे, अनेक ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जात आहे आणि त्यामुळे लोणावळ्यामध्ये सुद्धा त्यांच्या स्वागताची अशीच तयारी करण्यात आली आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, जरांगे पाटील आज लोणावळ्यामध्ये मुक्काम करणार आहेत आणि तिथे नेमकी काय तयारी सुरू आहे? नक्कीच या ठिकाणी आज जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये मुक्काम करणार आहेत व त्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज हा मावळ तालुक्यातला सकल मराठा समाज एकवटलेला आहे व या समाजाने मोठी जय्यताची तयारी केलेली आहे। 200 एकर अशी जागा ही सभेच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। स्टेजचं काम देखील त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी स्वच्छतागृह असतील, अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल व प्रत्येक एक मावळ तालुक्याच्या घरातून प्रत्येकासाठी शिदोरी येणार आहे। 25 चपात्या व त्या ठिकाणी लसणाची चटणी अशा अनेक गोष्टी किंवा पिठला असेल अशा प्रत्येक गोष्टी हे मावळ तालुक्यातले सकल मराठा समाज आता जमा करू लागलेला आहे व हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद सागर या सगळ्या अपडेटसाठी।